नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं अर्जदी क्लासेसमध्ये मी स्वागत करतो आहे। आज आपण एक नवीन टॉपिक चालू करणार आहोत। जसं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं की आजचा टॉपिक असणार आहे आपला अपूर्ण अंक। हा पण आपण टॉपिक चालू करणार आहोत। आता याच्यावरती एक्झाममध्ये गणित विचारलं जातं का? बघा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की हा करायचं कशासाठी, आपण हा अपूर्णांक हा चॅप्टर कशासाठी करायचा। बघा, जर तुम्हाला अपूर्णांक हा जर चॅप्टर आला तर इथून पुढे जेवढे आपण चॅप्टर घेणार आहोत त्याच्यामध्ये खूप उपयुक्त असा चॅप्टर आहे हा। तर त्याच्यासाठी अपूर्णांक हे शिकणं खूप गरजेचं आहे आणि हा टॉपिक तुमच्या बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये येतो। जरी याच्यावरती क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेला नाही तरी पण हा इनडायरेक्टली खूप सारे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला यूजफुल असेल। तर आपण सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, अपूर्णांक। तर तुमच्या मनामध्ये पहिलाच क्वेश्चन आला असेल, अपूर्णांक म्हणजे नक्की काय? त्याचं मी एक छोटंसं एक्झाम्पल आणि खूप सोपं एक्झाम्पल बोर्डवरती लिहितो आहे, 5/2। आता जो मी फळ्यावरती नंबर लिहिला आहे, बोर्डवरती नंबर काय लिहिला आहे, नंबर 5/2, हा याला बोलतात अपूर्ण अंक। आता अपूर्णांक का बोलायचं हे लक्षात ठेवा। किंवा जरी तुम्हाला एखादा नंबर असा दिला गेला असेल 6/3 आहे ना, भले हे दोन्ही नंबर असे वाटतात आपल्याला की दोन्हीही काय आहेत, अपूर्णांक आहेत, पण थोडं लक्ष द्या इकडे। 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 हा अपूर्णांक नाही आहे, हा काय तुमचा पूर्णांक आहे। काय तुमचा हा पूर्णांक आहे। पण जर मी या नंबरकडे बघितलं आहे ना, बे दुने 4 है ना, तरी पण माझा इकडे बाकी 1 राहील, त्याचा आन्सर तुम्हाला काय 2.5। आता बघा, जेव्हा आपण कधी भागाकार करतो आणि तुम्हाला एक तर उत्तर त्याच्या कशामध्ये भेटतं, दशांश अपूर्णांक अंकामध्ये भेटतं। कशामध्ये? दशांश अपूर्णांक। आता अपूर्णांक म्हणजेच तो दिलेला अंक हा पूर्णांक नसतो, तर पूर्णांकाच्या पुढे काहीतरी नंबर असा येतो, त्याला काय बोलायचं, दशांश अपूर्णांक। आणि हा तुमचा काय आहे, अपूर्णांक। तर लक्षात ठेवाल, अपूर्णांक खूप सोपा आहे। जर एखाद्या नंबरला मी एखाद्या संख्येला जर मी दुसऱ्या संख्येने भागत असेल आणि जर मला तिकडे पूर्ण भागाकार भेटत नसेल किंवा त्या संख्येला पूर्ण भाग जात नसेल तर तो तुमचा आहे अपूर्ण अंक। जसं मी एक्झाम्पल लिहिले इकडे 5/2, हा तुमचा काय आहे, अपूर्णांक आहे। आता या 5/2ला काय म्हणायचं, तर हा तुमचा असतो व्यवहारी अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांक, समजलं का? हा काय तुमचा व्यवहारी अपूर्णांक। आता याच्यामध्ये अजून एक अपूर्णांक असतो, त्याचं नाव असतं पूर्णांक युक्त अपूर्णांक। आता ते तुम्हाला सांगतो काय असतं। आता संख्या मी काय लिहिलं आहे बोर्डवरती, कोणता अपूर्णांक लिहिला आहे, 5/2 लिहिला आहे। आता बघा, 5/2चा अर्थ काय असतो की 5ला 2नी भागायचं आहे। 5ला 2नी काय करायचं आहे, भागायचं आहे। तर मी इथे त्याचा काय करतोय, भागाकार करतोय। बघा, बे दुने 4, बाकी किती राहते, 1 बाकी राहते। जर तुम्हाला एक्झाममध्ये असं कुठं विचारलं गेलं असेल की पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये त्याला कन्वर्ट करा, तर कसं करायचं बघा। अपूर्णांक हाच आहे ना, 5ला काय केलं मी 2नी भागलं आहे, तर याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा बनवायचा बघा। तुम्हाला भागाकार किती भेटला आहे, 2 हा काय भेटला तुम्हाला, भागाकार भेटला आहे। तो इथं लिहायचा, लिहिला मी इथं बघा, छेदामध्ये किती होते, 2, छेदामधले 2 आहे तसे लिहायचे। पण आता इथं बाकी किती आहे, 1 ही तुमची बाकी आहे, लिहिली मी बाकी इकडं। आता याला काय बोलतात की पूर्णांक युक्त अपूर्णांक। पूर्णांक युक्त अपूर्णांक। आता तुम्हाला थोडं गोंधळ तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल की हे कसं काय झालं। हा जो अपूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक दोन्हीही सारखेच अपूर्णांक आहेत किंवा तेच नंबर आहेत। फक्त मी काय केलं आहे, 5/2ला 2.1/2 मध्ये त्याला कन्वर्ट केलं आहे। ते कसं केलं इकडे लक्ष द्या। 5ला 2नी भागलं मी, मला भागाकार किती भेटला, 2, पण बाकी 1 भेटली। तर लिहायचं कसं, ते जो तुमचा भागाकार आहे ना तो पहिला पुढे लिहायचा, लिहिला मी। नंतर काय करायचं, तुमची बाकी किती आहे, 1 आहे, आणि कशाने भागलं होतं,
2नी. समजलं. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हेच काय होतं 5/2. हेच काय होतं 5/2. त्याला मी इथं कन्वर्ट केलं आहे असं. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जर हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि त्याला अपूर्णांकामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं बघा. हे 2 आणि हे 2 या दोघांना काय करायचं गुणायचं. या दोघांमध्ये काय करायचं गुणाकार करायचा. 2 4 अधिक लिहायचं. काय लिहायचं अधिक. हा वरती काय तुमचा अंशामध्ये काय 1 आहे तसं लिहायचं आणि छेदामध्ये किती आहेत 2 लिहिले मी. आता तुम्हाला उत्तर काय भेटेल 5/2. समजलं. आता बोर्डवरती मी खूप काय लिहिलं आहे, तुम्हाला समजण्यासाठी सगळं काय होतं, पण लक्षात काय ठेवाल फक्त याच्यामधून फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. अपूर्णांक काय आहे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा बनवायचा किंवा त्याला अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करायचं एवढंच लक्षात ठेवा. चला पुढे. पुढचा टॉपिक आहे आपला दशांश अपूर्णांक आहे. दशांश अपूर्णांक जसं मी इथं लिहिलं आहे बघा, दशांश अपूर्णांक हे लिहिलं आहे मी. आता मी तोच नंबर घेणार आहे. नंबर कोणता आहे माझा 5/2 आहे. आता मी काय करतो इथं लिहितो वरती थोडं बघा. हा नंबर कुठला आहे माझा 5/2. आता 5/2चा अर्थ काय असतो की मला 5ला 2नी काय करायचं आहे भागायचं आहे, भागाकार करायचा आहे. आता मी इथं लिहिलं आहे 5/2 आहे तसं लिहिलं. ठीक आहे. म्हणजेच काय करायचं तुम्हाला भागायचं होतं ते मी इथं भागतोय. आता पहिल्यांदा भाग माझा कोणता जाईल. इथं 5 आहे आणि इथं 2 आहे तर 2 4. तर मी इथं लिहितो 2, इथं लिहितो 4. मला उत्तर किती भेटलं आहे 1 हे भेटलं आहे. पण आता 1 ही संख्या 2पेक्षा काय आहे छोटी आहे. तर आपण काय करतो एक दशांश चिन्ह घेतो, डेसिमल पॉईंट घेतो. आता एक डेसिमल पॉईंट जर मी इकडे घेतला, दशांश चिन्ह जर दिलं तर मी इकडे 0 घेऊ शकतो. तर मी इकडे काय करू शकतो 0 घेऊ शकतो. घेतलं मी. आता जर नंतर बघितलं मी 2×5 आहे ना, 2×10 मला काय भेटेल 0. आता जो मला इथं उत्तर भेटलं आहे हे 2/2.5 यालाच काय बोलतात दशांश अपूर्णांक. खूप सोपं आहे. फक्त करायचं काय तुम्हाला भागाकार करायचा आहे. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवाल, जर मी 1 डेसिमल पॉईंट दिलं एकदा जर दिलं आणि जर मला इकडं मिळणारा अंक हा ज्या संख्येनं भागायचं आहे त्याच्यापेक्षा जर का छोटा असेल तर मी त्याच्या पुढे 0 घेऊ शकतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर तिन्ही गोष्टी मी फळ्यावरती लिहिलेत. तुमचा काय पहिल्यांदा लिहिले अपूर्णांक म्हणजे काय असतं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय असतं आणि दशांश अपूर्णांक काय. तर तिन्ही गोष्टी तुम्हाला फळ्यावरती भेटतील. तर आता याच्यानंतर आपण शिकणार आहे की याची बेरीज वजाबाकी कशी करायची. तर ठीक आहे, जर तुम्हाला याची गरज असेल स्क्रीनशॉट घ्यायची तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आता आपण काय शिकणार आहोत बेरीज, अपूर्णांकांची बेरीज कशी करायची. जसे की मी फळ्यावरती 2 गणितं लिहिलेत. हे पहिलं गणित आहे तुमचं, हे दुसरं गणित आहे. आता जर ह्या दोन्ही गणितांना जर आपण बघितलं थोडंफार ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षामध्ये येते अशी की आता छेद किती आहे 5 आहे, याचाही छेद किती आहे 5 आहे. म्हणजे जर ज्या गणितामध्ये छेद जर तुमचा सारखा असेल तर काय करायचं बघा. जर दोन्ही गणितांमध्ये तुमचं काय छेद सारखा आहे छेद तर काय करायचं एकदाच लिहायचं. हा 5 आहे हा 5 आहे ते 2 5 आहेत तर किती लिहायचे एकदाच 5 लिहायचे. ते लिहिले मी. पुढची स्टेप काय करायची बघा. वरती काय आहेत 2, हे मधलं चिन्ह कोणतं आहे अधिक आहे तसं लिहायचं आणि हे किती आहेत 3 लिहिले मी. पुढची स्टेप 2 + 3 5, 5/5 भेटले. आता इकडे बघायचं 5 × 5 5 × 5 है ना. 5च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत. मग तुम्हाला फायनल आन्सर काय भेटेल फक्त 1/1 म्हणजे तुमचा किती भेटेल 1 हे तुम्हाला उत्तर भेटेल. आता बघा खूप सोपं एक्झाम्पल आहे. लक्षात काय ठेवाल फक्त इथे लक्षात ठेवा. जर छेद समान असेल तर छेद एकदाच लिहायचा, छेदामध्ये लिहायचा है ना. जसं मी एकदाच लिहिला, हा 2 वेळा 5 होते, किती वेळा लिहिले एकदाच लिहिले. आणि अंशांची काय करायची बेरीज करायची. जर इथं बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. हे पहिलं गणित आपलं इथंकडं संपतं आहे. आता पुढचं गणित बघूयात. आता पुढचं गणित काय लिहिलं आहे बघा मी 1/2 + 2/3. आता जर इकडे जर आपण बघितलं तर इथं छेद किती आहेत 2 आणि इकडे किती आहेत 3. म्हणजे छेद काय इकडे वेगवेगळा आहे है ना, सारखा नाही आहे छेद आपला. मग काय करायचं बघा. पहिली स्टेप तुम्ही छेद त्याचा सारखा करून घ्यायचा.
छेद काय करायचा, सारखा करायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर छेद सारखा कसा करायचा. खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. त्याचं काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करायचा. कसा करायचा बघा, 3 एक्के 3 लिहिलं मी. मधलं चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे तसं ठेवायचं. 2 दुने 4 लिहिलं. आता हे आपण अंशामध्ये केलं, पण आता छेदामध्ये काय करायचं, खूप महत्त्वाचं आहे. आता इथे काय 2 आणि 3 छेदामध्ये गुणाकार. छेदामध्ये गुणाकार करायचा. लक्षात ठेवा, छेद समान करताना तिरकस गुणाकार करायचा. केला तिरकस गुणाकार मी इकडे, तुम्हाला हे भेटलं. आणि जो छेदामध्ये पण त्या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा, जसं मी इकडे केलं आहे. पुढची स्टेप, 3 दुने 6 आणि वरती किती झाले, 3 अधिक 4 7. तर तुम्हाला उत्तर काय भेटेल, 7/6. सोपं आहे. लक्षात फक्त एकच गोष्ट ठेवा, छेद सारखा असेल तर छेद एक वेळेस लिहायचा फक्त, आणि अंशामध्ये बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची. दुसरी गोष्ट इकडे आहे, जर छेद जर वेगवेगळा असेल तर काय करायचा, तिरकस गुणाकार करायचा, आणि छेदामध्ये काय करायचा, गुणाकार असेल तुमच्या, बरोबर आहे की नाही. नंतर मला काय भेटेल, 6 भेटेल इकडे. मग नेक्स्ट 3 अधिक 4 7 भेटेल तुम्हाला, आणि भागिले 6 भेटेल. तर ही तुमची झाली बेरीज. ठीक आहे. आता आपण याच्यानंतर शिकूयात वजाबाकी. बघा आता फळ्यावरती मी 2 गुणिते लिहिलेत. आपला पुढचा टाईप कोणता आहे, वजाबाकी. तर वजाबाकी हा टाईप आहे आपला दुसरा, सेकंड टाईप आहे की 2 जर का अपूर्णांक दिले असतील तर त्यांची वजाबाकी कशी करायची, बरोबर. तर मी इकडे दोन्ही गणितं लिहिलेत. पहिली स्टेप आपली काय होती की आपल्याला चेक करायचं आहे की त्यांचा छेद हा सारखा आहे का. जर नसेल सारखा, जर काय करायचा, तो सारखा करायचा. सारखा कसा करायचा, तिरकस गुणाकार करून. बघा इकडे आता मी इथे जर बघितलं तर इकडे 5 छेद आहे, इकडे 3 आहे, तर छेद वेगवेगळा आहे. तर तुम्हाला सारखा केला पाहिजे. कसं करायचा, तिरकस गुणाकार. 8 पंचे 40 लिहिला मी. मध्ये चिन्ह कोणतं आहे, वजा आहे तसं लिहायचं, आणि 3 दुने 6 लिहिलं. पुढे काय करायचं, 5 त्रिक 15 3 गुणिले 5 यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. तर खालती काय भेटेल मला, 15 भेटतील, आणि वरती काय भेटेल मला, 40 वजा 6. जर का मी 40मधून 6 वजा केले तर मला किती भेटतील, 34, बरोबर. आता याच्याही पुढे आपण एक स्टेप जाणार आहोत. आता याच्या पुढे करायचं काय बघा, लक्षात ठेवा. हे मी कशामध्ये उत्तर लिहिलं आहे, अपूर्णांकामध्ये लिहिलं आहे, पण याचं उत्तर मला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्येही काढता येईल. कसं काढायचं, इकडे बघा. काय करायचं आहे, मला 34ला भागायचं आहे 15ने, बरोबर आहे की नाही. 34/15 म्हणजे काय करायचं आहे, 34ला मला 15ने भागायचं आहे. तर मला माहीत आहे 15 दुने 30, बरोबर आहे की नाही. लिहिला मी 15 दुने 30. याची वजाबाकी मला किती भेटले, 4. जर मला कशामध्ये कन्वर्ट करायचं, याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करायचं आहे, तर हा कसा बनेल बघा. भागा किती भेटला मला, 2 लिहिला मी आहे तसा. 2 इकडे लिहायचं. नंतर बाकी किती आहे, 4. बाकी इकडे लिहायची 4, आणि इथे खाली काय लिहायचे, 15. समजलं का. खूप सोपं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर याचं उत्तर असेल याचं 2 4/15. बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही, कारण एक्झाममध्ये तुम्हाला पर्याय हा दिला जाईल, आणि हा तुमच्या क्वेश्चन बुकमध्ये पर्यायच नसेल तर तुम्हाला हेही करता आलं पाहिजे. त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. चला दुसरं गणित बघूयात. दुसरं गणित कुठलं आहे, आपलं वजाबाकीचं आहे. आता इथे बघितलं 5 आहे, इकडे 8 आहे, दोघांचा छेद सारखा नाही आहे. तर पहिली स्टेप, दोघांचा छेद सारखा करायचा. कसं करायचं, तिरकस गुणाकार करायचा. 8 दुने 16 वजा चिन्ह आहे तसं, 5 एक्के 5 लिहिले मी, आणि खालती दोघांचा गुणाकार 5 गुणिले 8 लिहिलं मी. आता लिहितो. जर का 16मधून माझे 5 गेले तर मला किती भेटतील, 11 भेटतील, बरोबर. आणि 85 40. तर हे माझं असेल फायनल उत्तर, 11/40. हे माझं काय असेल, फायनल उत्तर असेल. आता तुम्ही म्हणाल सर याला कन्वर्ट करायचं का, करू शकता आपण. याला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो आहे आपण, याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट नाही करू शकत.
का नाही करू शकत? कारण हा वरचा अंश आहे तो छेदापेक्षा छोटा आहे. छेदापेक्षा काय छोटा आहे. जर मी इकडं बघितलं तर माझा अंश हा छेदापेक्षा काय होता? मोठा होता. तर सिम्पलची एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझा छेद हा अंशापेक्षा मोठा असेल तर आपण त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू शकत नाही. तर कधी करू शकतो आपण त्याला कन्वर्ट? जर माझा अंश हा छेदापेक्षा मोठा असेल तर. बघा इकडे हा 34/15 आहे. 34 हा छेदापेक्षा मोठा नंबर आहे. हा 11 हा 40पेक्षा काय छोटा नंबर आहे. आता लक्षात काय ठेवाल, याला आपण दशांश अपूर्णांकात कन्वर्ट करू शकतो. कशामध्ये? दशांश अपूर्णांकात याला कन्वर्ट करू शकतो. म्हणजे काय, याला आपण कसं लिहू शकतो? 0 पॉईंट है ना, या मेथडनी याला आपण लिहू शकतो. तर ते कसं लिहायचं आपण पुढे शिकणार आहोत. तर आपली इथं वजाबाकीचे सम संपलेत. आता आपण इथून पुढे शिकणार आहोत गुणाकार. बघा आता फळ्यावरती मी 2 गणितं लिहिलेत. एक लिहिले बेरजेचं आणि एक लिहिले गुणाकाराचं गणित. तर आता बेरजेचं का लिहिलं ते तुम्हाला सांगतो. आत्तापर्यंत आपण त्याच अपूर्णांकांची बेरीज केली ज्याच्यामध्ये फक्त 2 अपूर्णांक होते. जर 3 अपूर्णांक आले तर काय करायचं? तर लक्षात ठेवा, जर 3 असू द्यात किंवा 4 अपूर्णांक दिलेले असू द्यात तुम्हाला सगळ्यांचा छेद काय करायचा आहे? सारखा करायचा आहे. ही तुमची पहिली स्टेप आहे. आता जर मी याच्यात बघितलं, हे जर गणित बघितलं तर मला याच्या गणितामध्ये गोष्ट दिसते अशी की इकडं हा कुठला अपूर्णांक आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. तर आपलं पहिलं काम काय असेल, त्याला अपूर्णांकामध्ये त्याला कन्वर्ट करा. कसं करायचं बघा. 5×15 आहे ना, 5×15 15 अधिक 1 बरोबर आहे की नाही. तर मला किती भेटतील? 5×15 15 आणि 1 16 16/3 अधिक 2×2 4 4 आणि 1 5 5/2 बरोबर का. आता हा काय 5/4 आहे तसा ठेवा त्याला, त्याच्यामध्ये काही करण्याची गरज नाही आहे. आता काय करायचं आपल्याला, हा इथं छेद किती आहे? 3, इथे 2 आणि इथं 4 सगळे वेगवेगळे आहेत. तर आपण काय करायचं, असं लसावी काढायचा. आता लसावी कसा काढायचा बघा. मी इथे लिहितो, सगळे नंबर लिहूयात आपण की 3 2 4 3 2 4 नंबर लिहिले. आता काय करायचं, कोणता एक नंबर घ्यायचा की ज्याने या 3 पैकी कोणत्या तरी एका संख्येला भाग जाईल असा. आता बघा इथं किती 2 आहे, इथं 4 आहे. जर मी याला 2नी भागलं तर मला काय भेटेल? याला ह्या 2लाही भाग जाईल आणि 4लाही भाग जाईल. मी काय करतो, इकडे 2 लिहितो, 2नी काय करतोय भागतोय. आता 3ला भाग जातोय का? नाही जात. आहे तसा नंबर लिहायचा, त्याच्यामध्ये काहीही चेंज करायचा नाही. लक्षात ठेवा. पण 2 बे के बे जातोय भाग. 4 आहेत, 2×2 4 खूप सोपं आहे. इथं लिहिले बघा, या नंबरने आपल्याला सगळ्या संख्यांना भागायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता जर पुढे अजून मी गेलो तर इथं परत मला किती भेटतोय? 2 भेटतोय. तर मी इथं परत याला 2नी भागतो बरोबर का. आता जर मी इथं 2नी भागलं तर मला हा नंबर किती भेटेल बघा? 3 आहे तसा भेटेल बरोबर. हा 1 आहे तसा भेटेल मला. आता जर का 2ला मी भागलं तर 2ला 2नी भागलं तर मला उत्तर किती भेटेल? 1 भेटेल. चला पुढे. नंबर शेवटचा किती राहिला फक्त आता? 3. तर इथं मी लिहितो 3 आहे ना. तर 3 1 3, हा 1 आहे तसा हा 1 असं. आता थांबायचं आपल्याला इकडे. जेव्हा आपल्याला सगळीकडे 1 1 1 1 भेटेल, 1 1 हे उत्तर भेटेल, तेव्हा आपण थांबवून द्यायचं तिकडं. आणि काय करायचं, ज्या संख्येने गुणलंय ना, भागलंय त्यांचा करायचा गुणाकार. बघा आता 3 2 6 6 2 12. तर तुम्हाला याचा लसावी किती भेटतोय? 12 हा तुमचा काय आहे? लसावी. लसावी काय तुमचा? बरोबर 12 भेटलाय. आता 12 भेटलाय म्हणजे काय बघा, इथंही तुम्हाला 12 आणायचं आहे, इथंही 12 आलं पाहिजे आणि इथंही 12 यायलाच पाहिजे. तर कसं करायचं बघा. मी इथं लिहितो, चला ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी अजून एक स्टेप करूयात आपण एक्स्ट्रा. जर इथं मला 3च्या ऐवजी 12 पाहिजे असतील तर मला काय करणं गरजेचं आहे? इथं मला किती पाहिजेत? 12 पाहिजे असतील तर मला या संख्येला 4नं गुणणं गरजेचं आहे बरोबर आहे की नाही. तर मला किती भेटेल? 3 चोक 12. आता इथं 12 नंबरच का पाहिजे? कारण त्याचा लसावी किती आहे? 12 आहे म्हणून. आता बघा मी खाली काय केलं, 4नी गुणलंय. तर वरती नंबर किती होता? 16 आहे तसा लिहिला, पण वरतीही गुणाकार करायचा, त्याला 4नीच गुणायचं.
ज्या संख्येने खाली मी गुणलं आहे त्याच संख्येने वरतीही त्याला काय करायचं, गुणायचं. प्लस 2च्या ठिकाणी मला किती पाहिजेत, 12 पाहिजेत. तर मला काय केलं पाहिजे, बेसक 12 म्हणजे 6ला यांनी गुणणं गरजेचं आहे. जर मी छेदामध्ये 6नी गुणलं आहे तर अंशामध्येही काय करायचं, 6नी गुणायचं. वरती नंबर किती आहे, 5. 5 गुणिले 6 अधिक चिन्ह आहे तसं. आता वरती किती आहेत, 5. 5/4. पण बघा आता इकडे मला इथं किती पाहिजेत, 12 पाहिजेत, पण आहेत किती, 3. मग मी काय करतो, 3 4 त्रिक 12 वरती 3नी गुणतो. बघा खूप महत्त्वाचं आहे, कारण या टाईपवरती लसावी काढा किंवा मसावी काढा अशी गणितं तुमच्या एक्झाममध्ये विचारली जातात. तरी आपण लसावीचं ही गणित घेतोय आणि अपूर्णांकही सोडवतोय, तर खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवाल. पहिलं काय करायचा, लसावी काढायचा. जर छेद वेगवेगळा असेल तर काय करायचं, पहिला लसावी काढायचा. पुढची स्टेप काय करायची, लसावी कसा आपण ॲडजस्ट करू शकतोय, लसावी ॲडजस्ट करून घ्यायचा. म्हणजे छेदामध्ये कितीनं गुणणं गरजेचं आहे ना अंशामध्ये कितीनं गुणणं गरजेचं आहे ते सगळं सॉल्व करून घ्यायचं. घेतलं मी इकडे सॉल्व करून. आता जर मी बघितलं 4 त्रिक 12, 6 दुने 12, 4 त्रिक 12, माझा छेद सारखा झालेला आहे. एकदाच लिहितो मी, लिहिला का. पुढची स्टेप 16 चौक 64 अधिक 6 पंचे 30 अधिक 5 त्रिक 15, बरोबर. आता मी थोडंसं मी याला इकडे घेऊन जातो, आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं थोडं. तर बघा काय करायचं आहे मला, 64 अधिक 30 अधिक 15, बरोबर आहे का. तर 6 आणि 5 9 आणि तुमचे 6 आणि 4 10, तुम्हाला उत्तर किती भेटेल, 109. तर मी इथं लिहितो, त्याचं उत्तर काय भेटेल तुम्हाला, 109 डिवायडेड बाय 12, 109/12. हे तुमचं असेल फायनल उत्तर. हे तुमचं काय असेल, फायनल उत्तर. आता बघा याच्या पुढे जाऊनही याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये याला कन्वर्ट करू शकतो आपण, जर तुम्हाला माहीत असेल तर. बघा आता याला कन्वर्ट कसं करणार आपण, बघा 109 भागिले 12, बरोबर आहे की नाही. जर का मला माहीत आहे 12 9 किती भेटतो आपल्याला, 108 आहे ना. 12 9 12 9 अष्टदशक. तर वजाबाकी केली तर मला किती भेटले, फक्त मला 1 हा नंबर भेटेल. तर आता मी याला लिहिणार कसं, बघा भागार किती, छेद किती आहे 12 आहे तसा, कितीनी भाग लावला आपण, 9चा भाग लावला याला, बरोबर. बाकी किती आहे 1. जर तुम्हाला पर्याय दिले असतील तर तुमच्या पर्यायामध्ये हेही उत्तर असू शकतं किंवा हेही उत्तर तुमच्या पर्यायामध्ये असू शकतं. तर हे दोन्ही कसं सॉल्व करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. थोडंसं मोठं एक्झाम्पल आहे, तर तुम्हाला जर याचे स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकताय. बघा आता फळ्यावरती मी अजून एक गणित लिहिलं आहे गुणाकाराच्या टाईपमधलं. हे चिन्ह कोणतं इथे, गुणाकाराचं चिन्ह आहे. आता इकडे बेरीज किंवा वजाबाकी नाही, तर याला सॉल्व कसं करायचं. पहिली गोष्ट, हा काय पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं. कसं करणार, बघा 2 दुने 4, 4 अधिक 2 6. आता हे तुम्हाला यायला हवं आहे ना, हे तुम्हाला आता येणं गरजेचं आहे. मी खूप वेळा तुम्हाला सांगितलं याला सॉल्व कसं करायचं. परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा. याला दोघांच्यामध्ये काय गुणाकार करायचा, या दोघांचा काय करायचा गुणाकार. 2 गुणिले 2 तुम्हाला काय भेटेल, 4 भेटेल. नंतर हा वरती का अंशामध्ये किती आहेत 2, पण या 2चा गुणाकार नाही, तर दोघांची काय करायची बेरीज करायची. खूप सोपं आहे. अजूनही तुम्हाला एका सोप्या भाषेत तिथं लिहून देतो मी, हे लक्षातच ठेवाल तुम्ही. सपोज 3 1 आणि 2 असा तुमचा अपूर्णांक आहे, त्याला कसं कन्वर्ट करायचं बघा. काय करायचं, 3 गुणिले 2, या 3ला या 2नी काय करायचं गुणाकार करायचा, आणि हे 2 ठीक आहे, हे 2 आहे तसंच लिहायचं इकडे, आणि ह्याच्यामध्ये अधिक करायचा. अधिक किती करायचा, हा 1 याला मिळवायचं, त्याच्यामध्ये ॲड करायचा. तर तुम्हाला किती भेटेल, 3 + 2 6, 6 + 1 7, तुम्हाला उत्तर किती 7/2. तर लक्षात ठेवा, खूप गरजेचं आहे, खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे. आता बघा इकडे येऊयात आपण, याला कन्वर्ट केला आपण, हा नंबर भेटला मला. आता याला जर कन्वर्ट करायची गरज आहे का, नाही.
मग आहे तसं लिहूयात आपण 6/10 गुणिले 2/3 लिहिला मी. आता गुणाकारामध्ये छेद समान करायची गरज नाही, काहीही असू द्यात. काय करायचं, डायरेक्टली भागून टाकायचं. काय करायचं म्हणतो मी, भागाकार करायचा. बे के बे, बे पंचे 10. ठीक आहे, लिहिलं मी. आता इकडे लिखायला येतो बघा, 3 एके 3, 3 दुणे 6. आता परत आता गुणाकार करताना हे लक्षात ठेवा, मी या दोन्ही कुणालाही गुणवू शकतो, म्हणजे कुणालाही भाग लावू शकतो. अंशामध्ये कोणत्याही संख्येला भागवू शकतो. बघा, बेक के बे, बेक के बे लिहिलं मी. आता हा 2 इकडे आहे आणि हा 2 तिकडे होता, तरीही चालेल. पुढे आता इथे राहिले किती बघायचे, फक्त 6 गुणिले इकडे किती राहिलेत, 1 गुणिले 1. आता खाली जर का मी छेदामध्ये बघितलं तर मला इथे काय भेटतं, 1 गुणिले 5 गुणिले 1. बरोबर. आता लिहितो मी 6 एके 6, वरती 6 भेटेल मला. 5 एके 5, 5 एके 5, 6/5 हे तुम्हाला उत्तर भेटेल. आता गुणाकारामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की छेद समान करण्याची गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जर हा 2 मी इथं लिहिला असेल तरी मी या दोनलाही भागू शकतो. बेक के बे, बेक के बे करू शकतो मी. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर का मी छेदामध्ये एका संख्येनं त्याला भागतोय तर माझ्या अंशामध्येही त्याच संख्येनं त्या संख्येला भागायचं. आता याचं उदाहरण मी तुम्हाला समजवण्यासाठी इकडे लिहितो बघा. सपोज माझ्याकडे वरती नंबर लिहिला आहे 105 आणि खालती लिहिला आहे 25. 105 आणि 25. आता जर मी ते छेदामध्ये याला मी असं लिहिलं 5 25, म्हणजे 5नी भागतोय, तर वरच्याही संख्येला कितीनी भागायचं, 5नीच भागायचं. नाही तर तुम्ही बोलाल मी 10नी भागतो, असं नाही चालणार. 5नीच भागायचं. 5 दुणे 10, 5 एके 5. तुम्हाला उत्तर किती भेटेल, 21/5. तर हे लक्षात ठेवा. काय करायचं, दोन्ही संख्येंना अंशाला आणि छेदाला सेम संख्येनंच भागाकार करायचा. आता आपलं इथं गुणाकार संपतोय. गुणाकाराचा आपण एकच एक्झाम्पल घेणार आहे. गुणाकार खूप सोपं आहे. आता याच्यानंतर आपण पुढे बघूयात भागाकार कसा करायचा. बघा, आता फळ्यावरती मी गणित लिहिलं आहे, भागाकाराचं गणित लिहिलं आहे ना. इकडे सगळीकडे भागाकाराचं चिन्ह लिहिलं आहे. भागाकार करायचा आहे. आणि जर मी या गणिताकडे बघितलं तर मला एक गोष्ट दिसते की इथं अपूर्णांकयुक्त अपूर्णांक नाही, म्हणजे त्याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायची गरज नाही आहे. पण जर का इकडे पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल तर त्याला पहिलं अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं. बघूयात आता खूप सोपी एक ट्रिक लक्षात ठेवायची. जिकडं भागाकार दिसतो तिकडे गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. आणि हा काय दिसतोय 4/3 दिसतोय की नाही, त्याला उलटा लिहायचा 3/4. हा काय दिसतोय 3/5, तिकडे काय लिहायचा 5/3 असं लिहायचं. बघा, पहिला नंबर आहे तसा ठेवायचा, 5/2 लिहिलं. जिकडं भागाकार दिसतोय तिकडे गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. आता काय होतं 4/3 होता, त्याला उलटा लिहायचा. कसं लिहायचं, 3/4 लिहायचं. हा इकडे काय आहे भागाकार, याला परत गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि हा नंबरला उलटा लिहायचं. काय भेटेल तुम्हाला 5/3 झालं. आता बघा, आता काय करायचं आहे, भागायचं आहे आपल्याला. या सगळ्या नंबरला काय करायचं आहे, सॉरी या सगळ्यांचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. पण गुणाकार करताना आपल्याला जर काही गोष्ट लक्षात आली असेल, हा काय 3 एके 3, 3 एके 3. आपण इथे त्याला भाग लावू शकतोय है ना. दोन्ही नंबर सारखे आहेत आणि दोघांच्यामध्ये साईन कुठलं आहे, गुणाकाराचं. चला पुढे. आता याच्या व्यतिरिक्त हा 4 आहे, ह्या 2 आहे, वरती कुठे सिम्प्लिफिकेशन करू शकत नाही आपण. आता काय करायचं आहे, गुणाकार. जसं आपण गुणाकार शिकलोय 5 गुणिले 1 गुणिले 5, 2 गुणिले 4 गुणिले 1. आता बघा वरती काढ 5 25 डिवायडेड बाय 2×8. हे तुमचं असेल फायनल उत्तर. आता गोष्ट लक्षात ठेवायला अशी की जर भागाकार असेल तर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे. आणि जर का आपण गुणाकार करत असेल तर आपण हा 3ला हा 3 कॅन्सल करू शकतो. पण जर इथं बेरीज किंवा वाजाचं चिन्ह असेल, बेरीज किंवा वाजाबाकी चिन्ह असेल, तर या गोष्टी तिकडे होत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मी काय करतो, अजून एक सोपंसं एक्झाम्पल फळ्यावरती लिहितो भागाकाराचंच आणि ते आपण सोडवायचा प्रयत्न करूयात. बघा, आता मी परत एक गणित लिहिले फळ्यावरती.
ठीक आहे, फळ्यावरती हे गणित लिहिलं आहे. आता याला मला सोडवायचं आहे. तर काय करायचं बघा, पहिला नंबर 2/8 आहे तसा, जिकडं भागाकाराचं चिन्ह आहे तिकडे कुठलं चिन्ह द्यायचं, गुणाकाराचं देतो मी गुणाकाराचं चिन्ह. पण हा पुढचा नंबर काय करायचा, उलटा लिहायचा. उलटा म्हणजे काय करायचं, छेदाचा अंश करायचा, अंशाचा छेद करायचा. तर हा कसा बनेल, 4/1. याला परत उलटा करायचा, 3/2. आता बघा इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. मी काय करतोय, बे 1 के बे, बे 1 के बे, झाले कॅन्सल. 4 1 4, 4 2 8, झाले कॅन्सल. आता लक्षात काय ठेवलं आहे मी, इथं गुणाकार चिन्ह आहे म्हणून हे करतोय. बेरीज वजाबाकी असेल तर असं होत नाही. चला पुढे. आता खाली ती काय राहते फक्त बघा, इकडे 2, इकडे 1 आणि इकडे 1, झालं. वरती काय राहतोय, हा 1 गुणिले 1 गुणिले 3 एवढंच राहतं शिल्लक. वरती काय वाढेल 3, खाली काय वाढेल 2. तुमचं उत्तर काय, 2/3. हे तुमचं शेवटचं उत्तर आहे, असं 2/3. तर बघा बाळांनो, आता याच्या पुढचाही टॉपिक घ्यायचा होताच, पण नाही इथून पुढचा टॉपिक आपण घेणार नाही. आता घेणाऱ्या टॉपिकमध्ये काय शिकायचं होतं आपल्याला बघा, दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार आणि भागाकार कसा करायचा, हा आपल्याला टॉपिक शिकायचा होता. पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथे थांबतोय आज. तर तुम्ही फक्त आजच्या टॉपिकमध्ये एकच गोष्ट करा, जर का अपूर्णांक असेल आहे ना, काय असेल, अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल, त्यांची बेरीज वजाबाकी कशी करायची, गुणाकार भागाकार कसा करायचा, खूप गरजेचं आहे. आता याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की आपल्याला हे पुढे जाऊन यूज कुठं करायचं आहे. आता तुम्ही सरळ व्याज हा चॅप्टर ऐकला असेल, आहे की नाही, कन्सेप्टचं नाव ऐकलं सरळ व्याज. आता सरळ व्याजामध्ये काय केलं जातं की जे तुमचे वर्ष आहेत ते असं लिहिलं जातं तुम्हाला 2.1/4 आहे ना. आता समजा वर्ष आहेत तुमचे वर्ष, तर ते तुम्हाला अशी दिली जातील. कशी दिली जातील बघा, 2.1/2 वर्ष कालावधीसाठी कोणी पैसे काय गेलेत, व्याजावरती घेतलेत. तर आपल्याला हे कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याला कसं करणार आपण, 2 2 4, 4 आणि 1 5, 5/2. हे तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकामध्ये त्याला कन्वर्ट करता यायला पाहिजे, आहे ना. तर म्हणून हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये अजूनही काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की छोटा कोणता आहे ना, 2 अपूर्णांक दिलेत, हे 3 4 आहेत सपोज, तर याच्यामध्ये सगळ्यात छोटा कोणता आहे, मोठा कोणता आहे, किंवा चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लावा. तर हे सगळे शिकण्यासाठी आपल्याला गरजेचं काय, त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे खूप अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही यावरती फोकस करा. आता तुम्ही काय कराल प्रॅक्टिस, जर तुमच्याकडे कोणतंही बुक असेल तर त्या बुकमध्ये जाऊन तुम्ही याच्या रिलेटेड सर्व सम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकताय की सर मला हा कन्सेप्ट समजला नाही, तो कन्सेप्ट परत शिकवला जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण इथं थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खूप साऱ्या आपल्या बांधवांपर्यंत याला शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण येणारी भरती 2-3 महिन्यावरती आहे. जर प्रथम लेखी परीक्षा झाली तर ह्या आपल्यासाठी खूप उपयुक्त सिरीज आहे आणि मॅथमॅटिक्सचे सगळे कन्सेप्ट आपण कवर करणार आहोत. आता काय होतं, थोडंफार डिले होतं आहे की 1-2 दिवस व्हिडिओ येत नाही, तर मी प्रयत्न करीन की रोज एक तुम्हाला व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि निश्चिंत राहा, सर्व मॅथमॅटिक्स मी तुम्हाला इथं शिकवणार आहे. तर आपण इथं थांबूयात. थँक्यू सो मच.